महानगरपालिकेच्या 68 सालच्या निवडणुकीत आणि त्याच्या आधी 67 साली ठाणे नगरपालिका होती, तेव्हा ठाणे नगरपालिकेच्या निवडणुकीतही त्यांना चांगलं यश मिळालं आणि काँग्रेसला विरोधी पक्ष म्हणून काही पर्याय उभा राहतो की काय अशी निदान मुंबईतल्या स्थानिक स्वराज्य संस्थांपुरती तरी भावना झाली। पण याच बाळासाहेबांनी 69 साली काँग्रेस फुटल्याबरोबर काँग्रेसमध्ये जे मुंबईत 2 गट पडले त्या 2 गटातल्या राजकारणाचा फायदा घेऊन आपले 3 महापौर केले, तरीसुद्धा लोकांची त्यांच्याबाबतची निष्ठा कमी झाली नाही की हा माणूस काँग्रेसच्या विरोधी बोलत होता। याचं उत्तम उदाहरण म्हणजे 1967 मध्ये काँग्रेस शिवसेनेने कृष्ण मेननच्या विरोधात काम केले। दोन्ही निवडणुकांमध्ये सुरुवातीला कृष्ण मेनन विरुद्ध सगो बर्वे, नंतर ताराबाई सप्रे, दोन्ही वेळेला कृष्ण मेननच्या विरोधात काम केलंय। त्याचप्रमाणे इकडे सखा पाटलांच्या बाजूनी काम केलंय। तेव्हा त्यांना पाडण्यासाठी म्हणजे जॉर्ज फर्नांडिसला पाडण्यासाठी किंवा कृष्ण मेननला पाडण्यासाठी काँग्रेसच्या एका महत्त्वाच्या गटाची मदत हवी होती आणि ती सर्व प्रकारची आर्थिक, राजकीय, संघटनात्मक, प्रचाराची दुरा संभाळ वगैरे सगळं। त्यामुळे मार्मिकचे जर त्यावेळेचे अंक जर वाचले तर लक्षात येईल की त्यांचे मुख्य शत्रू कोण होते। तर ह्यांचा म्हणजे काँग्रेसमधल्या इंदिरा गांधी विरोधी गटाचा मुख्य शत्रू इंदिरा काँग्रेस आणि शिवसेनेचा इंदिरा विरोधी काँग्रेसशी एक प्रकारचा आतून संगनमत। त्या 77ला ज्यावेळेला जनता पक्षाचं ज्यावेळेला सरकार आलं, ते सरकार आल्यानंतर शिवाजी पार्क मैदानावरती सभा झाली होती। मोरारजी देसाई, चरण सिंग पासून सगळेजण होते आणि ते सगळी सभा संपली, सभा आटपली आणि ती आटपल्यानंतर ज्यावेळेला ते सगळे लोक ज्यावेळेला निघून जात होते सभेत आलेले, त्या सर्वांनी शिवसेना भवनवरती दगडफेक केली होती। शिवसेना भवनची एक काच राहिली नव्हती, सगळ्या काचा फोडून टाकल्या होत्या। आमदार निवडून येत नव्हते, नगरसेवक अगदी मामूली निवडून येत होते। अख्खा देश विरोधात, इंदिरा गांधींच्या विरोधात, त्यांना पाठिंबा दिलेल्या शिवसेनेच्या विरोधात। अशा प्रसंगी ज्यावेळेला लोक परत जात होते त्यावेळेला अख्ख्या शिवसेना भवन फोडून टाकलं असताना मला अजूनही आठवतंय, लहान असताना मी ते पाहायला गेलो होतो।